तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज बाबल तुमचं आपल्या मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आज तारीख असा 24 तारीख आणि कालपासून रात्रीपासून लयच पाऊस पडत आहे देवगडाचा. तर म्हणजे 2 दिवस झाले, तर गणपती गेल्यानंतर पाऊस सुरूच आहे. म्हणजे थोडं कमी प्रमाण होतं, पण काल आता 2 दिवस झाले लय भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि आज सकाळपासून तर लयच कहर केल्यानं. तर आता आम्ही गेलो होतो देवगडात तहसीलदार ऑफिसमध्ये, ते आमचं काम होतं. तर झाला आणि नंतर मग थोडंसं आमचं कामचं जामसंडे आता इन्व्हर्टरची बॅटरी घ्यायची होती म्हणून आम्ही थंय गेलो होतो. तर थंय जाताना बघलं तर काय बापरे, प्रचंड पाणी भरला होता आणि रिक्षावाल्या दादांनी आमका मध्येच उतरवलं आहे. कारण ते पेट्रोल पंप खरेदी विक्री सांगतो, त्याच्या पुढे रिक्षा जाऊ शकत नव्हती, इतक्या पाणी भरलेला. परत त्यांची रिक्षा बंद पडली तर त्यांना त्या टेन्शन होतं. मग त्यांनी आमका थंयच उतरवलं नाही. मग आमका त्यांनी तुम्ही हव्याचं पुढे चलत जावा, नाही तुमका रिटर्न देवगडात सोडतो. आमचं काम होतं म्हणून आम्ही पुढे गेलेलो चलत. तर मी तो व्हिडिओ काढला आहे, तर मी तुमका दाखवू देतो. चला तुम्ही चल त्या बाजू. तर आता आमच्या या रिक्षावाल्या दादांनी हे खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाच्या आता आमचं उतरवल्याने आता आम्ही चाललो आहे ना चलत पुढे जामसंड्याका. पाण्याची तर लेवल वाढलेलीच आहे, लय पाणी आहे, चालूक पण होत नाही, म्हणजे चपला पण उठत नाही तेवढा पाणी आहे. फोर्स तर जास्त आहे पाणी का, कारण आता पाणी वरणा खाली असं वाहत येतं. त्यामुळे आता आपण अजून पुढे जाऊन बघूया किती पाणी आता. तर हे जे मोटारसायकल वगैरे आहेत ना, ते बघा यांचे टायर बघा किती बुडाले ते पाण्यात. म्हणजे तुमका कळत आहे किती लेवल आहे ती पाण्याची. सायकली तर चलूकच बघत नाही, ते पुढून चालून चालवतं. ती बघा ही स्कूटर एक थांबली. पाणी म्हणजे इंजिनमध्ये जाणारच आहे एवढा तर नक्कीच आहे. आणि या गेलाच आहे पाणी त्या इंजिनमध्ये. आम्ही आपले चलत चाललो. ही जी बाजू जी सफेद पट्टी दिसतात त्याचा आधार घेत आम्ही चाललो. हे बघा बाईक बघा किती पाण्यात बुडाले आहेत ते, कारण पाण्याची लेवलच तेवढी आहे, लय पाणी आहे. आणि आज सकाळपासून तो मुसळधार पाऊस पडलो आहे. आत्ता वाजले वाटतं दुपारचे 12:30 साडेबारा पावणे 1 झालो आहे. तर आम्ही तहसीलदारमधलं काम करून आता निघालो तो जामसंड्यात. तर आणि बऱ्यापैकी पाऊस गेलेलो आता रिमझिम चालू आहे. तर हे जे 4 व्हीलर वगैरे गेले ना की हे लाटा येतात पाण्याच्या आणि कपडे वगैरे भिजतं. ही बघा ही एक स्कूटी बघा, ती एक बंद, म्हणजे त्याच्यात पण पाणी गेलं वाटतं सायलेन्सरमध्ये, त्यामुळे ती पण हळूहळू चालली आहे. हे बघा हे असे 4 व्हीलरवाले गेले की जरा जास्तच पाण्याचं फ्लो येतात. पण आता आम्ही जे चाललो ना ते ही ह्या सफेद पट्टीच्या आधारानंच चाललो. ती सफेद पट्टी बघतच आम्ही चाललो पुढे. ही बघा, अरे बापरे, भिजवल्यान माका. काय करणार आता, चूक तर झाला. डाव्या हातील आणि उजव्या हातील दोन्हीकडे नाले आहेत मोठे आता केलेले, तरी पण पाणी हाच म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी यात तुंबला आहे. आता कशामुळे आता काय कळत नाही नक्की. पाऊस तर आज झालोच, जास्तच झालो सकाळपासून. ही बघा ही एक 4 व्हीलर. बऱ्यापैकी गाड्यांच्या ना इंजिनला आणि पाणी लागतं असं तरी वाटतं माका. बाळा मामा वैतागलो आहे एवढं चलत जाऊ का, तरी म्हटलं चल जाऊया बघूया. हा हयचा
होय होय. पाण्याचं जोर एवढं आहे ना की पाय उठत नाही आणि त्याच्यात आम्ही आता स्लीपर घालून चाललो. बघू शकता ती बघा समोर बघा एस टी पण अडकली आहे. तर एस टीवर पण विचार करता काय करू, पुढे गाडी नेऊ की नको. आणि आता ही एस टी थांबली आहे म्हणजे मागे अजून ट्रॅफिक झालेला एवढा नक्की, कारण बऱ्यापैकी गाडी सगळे थांबले आहेत. तर आमच्या पुढे ही एक कोणतरी जोडप्या चालला, तर आपण बघा कसं हळूहळू चालला, ते पण पाय उचलत उचलत टाकतं. झाला पाणी कमी. जाताना आपलं काय टेन्शन नाही आहे. होय आता बऱ्यापैकी कमी झाला पाणी, लेवल कमी आहे. हय म्हणजे पाणी लयच कमी झालं आहे बघा. हय असं ना जरा उंचसो भाग आहे, त्यामुळे हय पाणी एवढा नाही आहे. पण ट्रॅफिक तर झाली, कारण बाजूसून 4 व्हीलर तर लागले जात लाईनी. तर पुढे जाऊन बघूया अजून जरा कशामुळे अजून ट्रॅफिक झाली आहे. ती आकाशच्या 2 बाजून गाडी काढली नाही असतील म्हणूनच झाली असताली. हो या बघा पुढे डंपर आहे आणि त्याच्या बाजूक एक छोटा हत्ती इलेलो आहे, छोटा हत्ती, त्याच्यामुळे हा ट्रॅफिक झाला. बोललं आहे ना 2 बाजून गाडी काढल्याने असतील म्हणूनच झालेला ट्रॅफिक. आता ही जोपर्यंत समोरची 4 व्हीलर जायत नाही तोपर्यंत ह्यो काय जाऊ शकत नाही झाला. याच्यामुळे आता 2 व्हीलरवाले पण अडकले. टू व्हीलरवाले ना पटापट निघतात बऱ्यापैकी, पण 3 व्हीलर वगैरे आहेत म्हणजे रिक्षा वगैरे टेम्पो ते अडकलेच, कारण त्यांच्या इंजिनला वगैरे पाणी लागते किंवा सायलेन्सरमध्ये जातात. त्यामुळे तर ते रिक्षावाल्या जाताना पण रिस्क नाही घेतल्याने आमका सांगितलं तुम्ही जावाच चलत पुढे, मी जातो आहे इसूनच. म्हटलं ठीक आहे, म्हटलं बंद ट्रॅफिक जाम आहे, पाणी खूप आहे. ही जाईल पण जास्त आहे पाणी, टायरच्या वरच आहे. कैसूनाचा जरा न सांभाळून चलूचा आपल्याला, कारण बाजूका ना मोठो नालो आहे. हो बघा एवढा डाव्या हाती का ना तो मोठो नालो, आणि आता तो नवीन खणल्या नाही अजून पोला, तरी पण पाणी बघा किती वाढलेला लेवल ती. आता ही नक्की कशामुळे आता कळत नाही. नवीन ही झालेली ही बाजूची जी रस्त्याच्या बाजूची कन्स्ट्रक्शन झाली आहे नवीन बिल्डिंग्स वगैरे, त्याच्यामुळे हा झालेला प्रॉब्लेम काय अजून कशामुळे तो नक्की काय कळत नाही. आता हय तर आता पुढे गाडी नाही आहेत, बऱ्यापैकी गाडी हय संपली आहेत, ट्रॅफिक हय संपला. आता पुढे जाऊन अजून बघूया गाडी वगैरे येतात काय काय थांबतात ते पुढे. कोणीतरी रिस्क घेऊन काढल्या ना रिक्षा, त्याला जामसुंड्याचं जाऊचं असताना म्हणून त्यांनी तरी काढल्या नसतात काय नाही.
हे बघा पाणी उडवत चाललेत नुसत्या अंगांवरच. बापरे, स्कूटी बघा किती बुड आली आहे ती खाली. त्या बघा रिक्षाचा बघा पाणी बघा किती उडतं बघा, किती खाली बुड आली ती बघलाच. तर मागे ना येतच गाडी, पण हे थांबता आलेत पुढे जाऊन, कारण पुढेचा ट्रॅफिक हाच अजून. बाळामा येता मागणं हळूहळू. तर ती बघा अजून एक एस टी येता, एस टी जायत की नाही काय माहिती. आता बघूया काय हयच थांबता ती. खायची येईल एस टी काय नाही, हे नाव तर दिसला नाही. तर काही लोकांनी हयच गाडी थांबवल्या नाही. ते बघा हळूहळू चालले, बऱ्याच जणांनी हयच गाडी थांबवल्या नाही. आणि मागेही बघा साई ट्रॅव्हल्स येता. मला वाटतं 1 वाजलो असं ही लवकर येईल या गाडी, कारण ही 3-3:30 वाजता आहे ना निघतात देवगडासून साई ट्रॅव्हल्स. तर आता पाणी तर संपला, आता काही पाणी नाही गेला. तर आता ना आम्ही येऊन पोचलो ह्या वडांबाचा बसस्टॉप आहे, जामसंड्यातला वडांबा म्हणून हा बसस्टॉप थया. आता आहे ना हाक्याच्या अंतरावरच आता वडांबा बसस्टॉप. तर बाळामा सांगता आज काय एवढंच का पाणी कमी नाही होणार वाटतं. पावसाचा जोर ओसरल्याशिवाय काहीचं पाणी कमी होईत नाही. बघूया आपण काय होतं आता. तर घराकडे जाताना कसा जायचं तर आता आमचं टेन्शनात चलत जायचं काय तर रिक्षेने वगैरे. आणि रिक्षा भेटली तर बराच होईल आमका लवकर जाऊ.